subscribe to our YouTube channel, press the bell icon to receive the notifications, like and share our videos. नमस्कार. फ्रायडे फिनटॉकच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. माझं नाव जितेंद्र आणि माझ्याबरोबर आहेत मानसी मॅडम. आजचा विषय जो आहे तो कुठल्याही फायनान्शियल इयरच्या शेवटच्या क्वार्टरमध्ये जो ज्वलंत विषय असतो असाच विषय तो म्हणजे टॅक्स सेव्हिंग साठीची इन्व्हेस्टमेंट. टॅक्स सेव्हिंग साठीची धावपळ जी आपण आपल्या लास्ट क्वार्टरमध्ये नेहमी करत असतो त्याच विषयावर आपण बोलणार आहोत. आपण आज बोलूयात की म्युच्युअल फंड द्वारे आपल्याला टॅक्स सेव्हिंगचे कोणते कोणते ॲव्हेन्यूज ओपन आहेत. आता हा प्रश्न जेव्हा मी विचारतो पहिला मुख्य प्रश्न माझ्या डोक्यात असा येतो मानसी की म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे ते टॅक्स सेव्हिंग साठीच इन्व्हेस्टमेंट झाली असा एक काही लोकांचा एक जनरली समज आहे. म्हणजे सगळ्या म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स या टॅक्स सेव्हिंग साठी आपल्याला कन्सिडर करता येतात असा समज आहे. त्यावर तुझं काय म्हणणं आहे? ओके, खरं तर सगळ्या स्कीम्स मधली इन्व्हेस्टमेंट ही टॅक्स सेव्हिंग मध्ये कन्सिडर नाही होत. स्पेशली ज्या ELSA स्कीम्स असतात म्हणजे इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम, पर्टिक्युलर अशा कॅटेगरीच्या स्कीम्स मध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तरच ती आपल्याला टॅक्स सेव्हिंग साठी आपण दाखवू शकतो. आणि या ज्या स्कीम्स आहेत याच्यात जी होणारी इन्व्हेस्टमेंट आहे ही एका पर्टिक्युलर फायनान्शियल इयर मध्ये 1.5 लाखाचं जे लिमिट असतं ATC सेक्शनचं, त्या ATC सेक्शन मध्येच ही गुंतवणूक धरली जाते. मग या ATC सेक्शन मध्ये बाकी बँक FD असतात काही, त्या म्हणा, PPF म्हणा किंवा लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचे प्रीमियम म्हणा, ते सुद्धा या 1.5 लाखातच पकडले जातात. आणि त्याचबरोबरीने म्युच्युअल फंडची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती सुद्धा या 1.5 लाखातच कन्सिडर होते. स्पेसिफिकली ELSS मधली जी केली तू आता उल्लेख केलास FD आणि PPF चा. हे पर्याय उपलब्ध असताना म्युच्युअल फंड कडे आपण का वळावं, त्याच्यासाठी काय पॉझिटिव्ह आहेत म्युच्युअल फंडचे ते तू काय सांगशील? ओके, तर बघा, जर बँक FDचा आपण विचार केला ती सुद्धा रेग्युलर कोणतीही FD नाही, टॅक्स सेव्हिंग साठी एक वेगळी FD येते. त्या FDचा जर विचार केला तर साधारणतः नॅशनलाइज बँकेमध्ये सध्या 6.50 6.5% रेट ऑफ इंटरेस्ट चालू आहे. आणि जर PPFचा विचार केला तर 7.10 साधारण रेट ऑफ इंटरेस्ट आता चालू आहे. म्हणजे 6.5 ते 7% आपल्याला ह्याच्यावरती व्याज मिळणार आहे. हा एक पॉइंट झाला. आणि तेच जर आपण म्युच्युअल फंडचा विचार केला तर म्युच्युअल फंड मध्ये लॉक इन पिरियड जो रिटर्न जर आपण बघितले तर 12 ते 14% रिटर्न्स आपण मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा शक्यतो या ELSS कॅटेगरीमध्ये 12 ते 14% रिटर्न्स मिळतात. तर ही जी रिटर्न्सची रेंज आहे यात खूप मोठी तफावत आहे. 6.5-7% कुठे आणि 13-14% कुठे. तर हा एक मुद्दा नक्कीच आपण लक्षात घेऊ शकतो. आणि जो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे लॉक इन पिरियडचा. जेव्हा बँक FD आपण करतो तेव्हा ती 5 वर्षांसाठी लॉक इन असते कंपल्सरी, जर टॅक्स सेव्हिंगची FD केली तर. PPF तर सगळ्यांनाच माहितीये की 15 वर्षाचं लॉक इन असतं आणि 6 वर्षांनंतर पार्शियल विड्रॉवल होऊ शकतात. सो हा सुद्धा लॉक इन पिरियड खूप मोठा आहे. आणि तोच जर आपण म्युच्युअल फंडचं कम्पॅरिझन केलं तर 3च वर्षांचा फक्त लॉक इन पिरियड असतो. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने एक ठराविक रक्कम आता मार्च 2024 मध्ये इन्व्हेस्ट केली तर 25, 26, 27 मार्च 27ला ती पूर्ण रक्कम फ्री होणार. तर हे दोन जे मुद्दे आहेत, रिटर्न्स आणि लॉक इन पिरियड, या दोन्हीचं नक्की आपण कन्सिडरेशन करू शकतो कम्पेअर टू बँक FD. ओके. आणि त्याचबरोबर म्युच्युअल फंड आणि FD याच्यामधलं जे कम्पॅरिझन आहे त्याच्यावर सुद्धा आपण एक सेशन मला वाटतं केलेलं आहे. तर कोणाला जर त्यामध्ये सुद्धा इंटरेस्ट असेल तर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर किंवा फेसबुक पेजवर जाऊन तो व्हिडिओ सुद्धा बघू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला FD आणि म्युच्युअल फंड मधली इन्व्हेस्टमेंट याचं कम्पॅरिझन जे आहे ते सुद्धा आपण केलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही समजून घेऊ शकता. ओके, हा एक मुद्दा झाला. तर ठीक आहे, आता हे म्युच्युअल फंड मध्ये सगळ्यात महत्वाचे 2 पॉझिटिव्ह तू सांगितलेस, एक म्हणजे रिटर्न्स आणि दुसरं म्हणजे लॉक इन पिरियड. बरोबर. तर या दोन्ही गोष्टी म्युच्युअल फंडच्या बाजूनी आहेत असं आपण म्हणूयात कम्पॅरेटिव्हली बघितलं तर. मग आता आपला मुद्दा येतो की जर म्युच्युअल फंड मध्ये रिटर्न्स जे आहेत, जे मिळतात आपल्याला, जो परतावा मिळतो किंवा जे रिटर्न्स मिळतात त्याच्यावर मग टॅक्स लागू होतो का? आणि जर लागू होत असेल तर त्याचं स्ट्रक्चर किंवा
त्याचे रूल्स कसे आहेत? ओके, खरं तर टॅक्सेशन अँगलने बघितलं ना तर म्युच्युअल फंड हा कायमच वरचढ ठरतो बँक एफडी पेक्षा. कारण बँक एफडी मध्ये जे काही तुम्हाला व्याज मिळेल त्या व्याजावरती सरळ सरळ तुम्हाला तुमचं जे टॅक्स ब्रॅकेट आहे त्या टॅक्स ब्रॅकेटनुसार तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. म्हणजे जर तुम्ही 30% टॅक्स ब्रॅकेटमध्ये असाल आणि तुम्ही 6.5% एफडी करत असाल तर नेट नेट तुम्ही 5% कमवताय. कारण 30% तर तुम्ही टॅक्सच द्याल जे काही व्याज येईल त्याच्यावरचा. आणि हे जर आपण म्युच्युअल फंड कन्सिडर केलं तर म्युच्युअल फंडच्या या ज्या ELSS स्कीम्स ज्या आहेत ना या प्युअरली इक्विटी स्कीम्स समजल्या जातात. त्यामुळे ह्याला जे टॅक्सेशन लागू होतं हे इक्विटी टॅक्सेशन लागू होतं. तर आता मग हे इक्विटी टॅक्सेशन म्हणजे काय? तर जेव्हा कधी आपण या स्कीम्स मधून पैसे बाहेर काढून घेऊ 3 वर्षांनंतर म्हणा किंवा काही जणांनी अजून कंटिन्यू केली ती प्रोसेस आणि 5 वर्षांनंतर काढून घेतले असं म्हणा, तर त्यामध्ये 1 लाखापर्यंतचा प्रॉफिट हा पूर्णपणे टॅक्स फ्री असतो. म्हणजे जर तुम्ही 1 लाख गुंतवलेत आणि बाहेर काढून घेताना जर त्याचे 2 लाख झाले असतील तर ते पूर्ण 1 लाखाचा प्रॉफिट हा तुम्हाला टॅक्स फ्री मिळतो. ओके, येस, हा एक खूप प्लस पॉइंट आहे म्युच्युअल फंडच्या इक्विटीच्या इन्व्हेस्टमेंट मधला. आणि जर तुमचा प्रॉफिट हा 1 लाखाच्या वर झाला असेल, समजा 1 लाखाच्या ऐवजी 1.5 लाखाचा प्रॉफिट बुक केला तर त्यामधला 1 लाख हा तर टॅक्स फ्रीचा भाग येऊन गेला. ते तर पैसे तुम्हाला टॅक्स फ्री खात्यात मिळालेच. आणि जे वरचे 50,000 आहेत त्याच्यावरती फक्त 10% टॅक्स भरावा लागतो. म्हणजे ती एखादी व्यक्ती भले 30% टॅक्स ब्रॅकेटमध्ये येत असेल पण मात्र जेव्हा इक्विटी रिलेटेड गेन कन्सिडर केला जातो लॉंग टर्म कॅपिटल त्याच्यावरती फक्त 10%चाच टॅक्स भरावा लागतो. त्यामुळे मुळात व्याजामध्ये सुद्धा खूप फरक आहे, रेट ऑफ रिटर्न मध्ये पण खूप फरक आहे आणि टॅक्सेशन मध्ये सुद्धा खूप फरक आहे. तर त्याच्यामुळे म्युच्युअल फंड थोडं वरचढ ठरतं एफडी पेक्षा. बरोबर, म्हणजे म्युच्युअल फंड वरचढ का आहे त्याचा हा तिसरा मुद्दा झाला. तिसरा मुद्दा झाला. एक मुद्दा आपण जो आधी बोललो तो म्हणजे रिटर्न्स, दुसरा मुद्दा आहे लॉक इन पिरियडचा आणि तिसरा आहे टॅक्स एफिशियन्सीचा. अशा या 3 मुद्द्यांवर आपण आतापर्यंत जे बोललो त्यानुसार की म्युच्युअल फंड हे एफडी किंवा पीपीएफ पेक्षा योग्य पर्याय टॅक्स सेव्हिंगच्या दृष्टीने का असेल तर हे 3 मुद्दे आपण त्याच्यासाठी गृहीत धरू शकतो. बरोबर. पण आता जेव्हा आपण म्हणतो, आता जनरली असं म्हटलं जातं की म्युच्युअल फंडच्या बाबतीमध्ये की हाय रिस्क हाय रिटर्न्स, लो रिस्क लो रिटर्न्स असं एक जनरली बोललं जातं. मग अशा केसमध्ये जेव्हा आपण ह्याच्यामध्ये हाय रिटर्न्स बद्दल बोलतोय, 12 ते 14% रिटर्न्स किंवा परताव्याबद्दल जेव्हा आपण बोलतोय तेव्हा मग ह्याच्यामध्ये रिस्क सुद्धा हाय असेल, त्याबद्दल काय सांगशील? ओके, खरं तर प्रत्येक इन्व्हेस्टमेंटच्या प्रोडक्टमध्ये रिस्क ही असतेच आणि म्युच्युअल फंड मध्ये स्पेशली ELSS स्कीम्स विषयी आपण जेव्हा बोलतो आहोत तेव्हा त्यामध्ये रिस्क ही असते, आपण नाही म्हणू शकत नाही. कारण या ज्या स्कीम्स असतात ELSS स्कीम्स या साधारणतः मल्टीकॅप कॅटेगरीमध्ये मोडतात. मल्टीकॅप म्हणजे काय, तर जी गुंतवणुकीची आपली रक्कम असते ती लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप या तिन्ही पद्धतीच्या स्टॉक्स मध्ये डिवाइड होते आणि आपली पूर्ण रक्कम ही स्टॉक मार्केटमध्ये इक्विटी एक्सपोजर नुसार इन्व्हेस्ट होते. तर रिस्क असते तर नेमकी रिस्क कसली असते, तर ती जी रिस्क असते ती व्होलॅटिलिटीची रिस्क असते. मार्केटनुसार तुमच्या पोर्टफोलिओची रक्कम वर खाली होत राहणे याला म्हणतात व्होलॅटिलिटी आणि मार्केटमध्ये ही व्होलॅटिलिटीची रिस्क असते. मात्र जितका कालावधी आपण त्या पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंट मध्ये घालवू तितकी ती रिस्क कमी होत जाते. कारण तितकी आपली इन्व्हेस्टमेंट चांगली होत जाते म्हणा, मॅच्युअर होत जाते म्हणा, चक्रवाढ व्याजाने तुमचं इंटरेस्ट वाढत जातो म्हणा. हे कालांतराने तुमचे म्हणजे जो परतावा असतो तो तुम्हाला हळूहळू वाढताना दिसायला लागतो. व्होलॅटिलिटीची रिस्क असते ती मात्र आपल्याला बेअर करावी लागते अर्थात. पण कसं आहे की जेव्हा म्युच्युअल फंड मध्ये इन जनरल कुठल्याही म्युच्युअल फंडच्या इक्विटी स्कीम मध्ये इन्व्हेस्टमेंट होते ना तेव्हा कुठल्याही 1-2 स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट नाही होत की अरे तो स्टॉक शून्यावर आला तर काय होईल, असं शक्यतो होत नाही. प्रत्येक स्कीम ही किमान 50 ते 60 वेगवेगळ्या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करत असते आणि ऍट अ टाइम 60 स्टॉक शून्यावर येणे असं प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये.
आणि जे फंड मॅनेजर असतात ते अर्थात खूप ऍक्टिव्हली या सगळ्या स्कीम्स मॅनेज करत असतात. प्रत्येक म्युच्युअल फंड मध्ये जे स्कीम हँडल करणारे फंड मॅनेजर असतात ते, त्यामुळे कधी कोणता स्टॉक घ्यायचा, कोणता स्टॉक विकायचा, कधी एंट्री घ्यायची, कधी एक्झिट घ्यायची, या सगळ्याचं नॉलेज त्या व्यक्तीला असतं. त्यामुळे आपले पैसे मुळात एक एक्सपर्ट हँडल करत असतो. फक्त मात्र व्होलॅटिलिटीची रिस्क आपल्याला सहन करावी लागते तेवढी. बरोबर. ओके. म्हणजे ऍक्च्युली त्या दृष्टीने जर बघितलं तर हा लॉक इन पिरियड जो आहे हा आपल्या त्या दृष्टीने फायद्याचाच आहे, कारण तेवढा कालावधी तरी किमान आपण ते पैसे काढून घेण्याचा विचार करत नाही. बरोबर. ते ऑटोमॅटिक होऊन जातात. बरोबर. आणि जनरली हे म्हटलंच जातं, जसं हाय रिस्क हाय रिटर्न्स असं जर म्युच्युअल फंडच्या बाबतीत जे बोललं जातं, त्याचबरोबर नेहमी हे पण बोललं जातं की तुम्ही जितका कालावधी म्हणजे जितक्या लॉंग टर्म साठी तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट कराल तितकी तो तुमच्या फायद्याचीच ठरते. बरोबर. आता 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 माझा प्रश्न थोडासा वेगळ्या अँगलवर आहे. तो असा की जनरली आपण बघतो की एकदा लास्ट क्वार्टर आलं की मग आपल्याला जाग येते आणि आपण टॅक्स साठी धावपळ सुरू करतो, टॅक्स सेव्हिंग साठी धावपळ सुरू करतो. पण मग अशा वेळेस काय होतं की आपल्याला एकदम काही रक्कम जी आहे ती गुंतवावी लागते आणि जे आपल्याला जड जातं. मग अशा वेळेस म्युच्युअल फंड हे आपल्याला कशा पद्धतीने मदत करू शकतात की आपली टॅक्स प्लॅनिंग जी आहे ती आपण पूर्ण वर्षभराच्या दृष्टीने किंवा वर्षाच्या सुरुवातीपासूनच करू शकू, यासाठी आपल्याला म्युच्युअल फंड कशी मदत करू शकतात? येस, म्युच्युअल करतात. ओके. म्युच्युअल फंड हे मुळात खूप फ्लेक्झिबल प्रोडक्ट आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंटचे खूप मार्ग आहेत आणि जे प्रत्येकाला सहज शक्य होतील असे आहेत. तर पहिला सोपा मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड मधल्या एखाद्या स्कीम मध्ये जी आपण SIP करू शकतो तो मार्ग. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला माहिती आहे की बाबा मला पूर्ण एका वर्षभरामध्ये 1 लाख रुपये साधारण या टॅक्स सेव्हिंग साठी गुंतवणं गरजेचं आहे, मग सरळ ते 1 लाख भागिले 12 असं करून दर वर्षाला फायनान्शियल इयरला एप्रिलमध्ये जर ती SIP चालू केली आणि ती पुढच्या वर्षी मार्च पर्यंत कंटिन्यू केली तर सरळ 1 लाखाची रक्कम ही दर महिन्याला थोडी थोडी करत इन्व्हेस्टमेंट त्याची होते. आणि याचा फायदा असा पण होतो की 12 इन्स्टॉलमेंट मध्ये इन्व्हेस्टमेंट झाल्यामुळे थोडं रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंगचा पण बेनिफिट मिळतो. आपल्यावर बर्डन येत नाही, तो तर पर्याय आहे, म्हणजे ती तर चांगली गोष्ट आहेच, वरून ती मार्केटच्या प्रत्येक लेवलला इन्व्हेस्टमेंट होत जाते. सो तो पण एक पर्याय आहे. दुसरं असं की लमसम इन्व्हेस्टमेंट, जसं आता तुम्ही म्हणालात वन टाइम इन्व्हेस्टमेंट, तो तर प्रकार आहेच. म्हणजे ती इन्व्हेस्टमेंट पूर्ण फायनान्शियल इयर मध्ये कधीही ती व्यक्ती करू शकते जर त्यांच्याकडे ती एक रक्कम अवेलेबल असेल तर. येस. त्यानंतर अजून एक पर्याय असा आहे की समजा SIP पण चालू केलेली आहे आणि जानेवारीमध्ये जर त्या व्यक्तीला असं आढळतं आहे की नाही मला फक्त 1 लाख इन्व्हेस्ट करून चालणार नाहीत, या पर्टिक्युलर फायनान्शियल इयर मध्ये मला 1,25,000ची रक्कम तरी पूर्ण करणं गरजेचं आहे, असं जर त्या व्यक्तीला आढळलं तर ते जे SIP मार्फत तर 1 लाख इन्व्हेस्ट होणारच आहेत आणि वरचे जे 25,000 आहेत त्याचं ती व्यक्ती ऍडिशनल परचेस करू शकते, ज्याला आपण टॉपअप इन्व्हेस्टमेंट म्हणतो, अशा पद्धतीने. सो तो पण एक पर्याय अवेलेबल आहे. तर अगदीच शेवटच्या क्षणी मार्चच्या शेवटच्या एका आठवड्यामध्ये मॅक्झिमम जण इन्व्हेस्ट करतात, तेव्हा मार्केट पण जे कुठलं हायर लेवलला लोअर लेवलला ज्या लेवलला असेल त्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागते. त्याऐवजी जर कोणी सिस्टमॅटिक पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली तर ती लॉंग टर्म सुद्धा फायदेशीर ठरू शकते. हो, बरोबर. हा एक पर्याय चांगला अवेलेबल आहे म्युच्युअल फंड मध्ये. सो गुड. मानसी, आपण जे मुद्दे बोललो त्याचं मी थोडक्यात अगदी उजळणी करण्याचा प्रयत्न करतो की म्युच्युअल फंड बेनिफिशियल का आहेत. तर एक तर आपल्याला त्याच्यामध्ये FD आणि PPF पेक्षा चांगला परतावा मिळू शकतो. दुसरी गोष्ट त्याचा लॉक इन पिरियड कमी असतो. तिसरी गोष्ट आपण जो म्हणालो ती म्हणजे ती टॅक्स इफिशियंट आहे, बरोबर. आणि चौथी गोष्ट आपण SIPच्या माध्यमातून जर गुंतवणूक केली त्याच्यामध्ये तर आपल्याला एकदम येणारं जे बर्डन आहे शेवटच्या क्वार्टरमध्ये म्हणा किंवा एकदम पैसे इन्व्हेस्ट करण्याचं जे बर्डन आहे तेही आपण दूर करू शकतो आणि त्याचबरोबर रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंगचा आपल्याला बेनिफिट म्हणून आपल्या रकमेमध्ये चांगल्या प्रकारे वाढ होण्याचं सुद्धा त्यामध्ये शक्यता म्युच्युअल निर्माण होते. तर अशा पद्धतीने टॅक्स सेव्हिंगसाठी म्युच्युअल फंड हा किती लाभदायक आहे आपल्यासाठी त्या विषयावर आज आपण बोललो.
मानसी, तुला काही क्लोजिंग वर्ड्स, क्लोजिंग रिमार्क्स काही बोलायचे? जसं मी सांगतो, मी तेच परत एकदा सांगेन की म्युच्युअल फंड मधली इन्व्हेस्टमेंट ही रिस्की इन्व्हेस्टमेंट असते, यामध्ये जोखीम असते. तर तुम्ही स्वतःची जोखीम घेण्याची क्षमता ओळखा, गुंतवणूक सल्लागारांशी संपर्क साधा. नुसत्या रॅन्डमली गुगल सर्च करून कुठल्याही स्कीम मध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. एक परिपूर्ण पोर्टफोलिओ मध्ये इन्व्हेस्टमेंट असावी असं आम्ही नेहमी सांगत असतो आणि तशाच पद्धतीने इन्व्हेस्टमेंट तुम्ही करा, हे एक मला नक्की सांगायला आवडेल. थँक्यू मानसी. आणि जे आपले हे लाईव्ह सेशन आता बघतायत किंवा नंतरही आपल्या फेसबुक पेजवर किंवा युट्यूब चॅनलवर जे लोक बघतील त्या सगळ्यांना धन्यवाद. त्यांना सगळ्यांना एक माझी रिक्वेस्ट आहे की हे व्हिडिओ जे आहे ते तुम्ही जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, कारण ह्या व्हिडिओचा आमचा जो उद्देश आहे तो केवळ आणि केवळ आर्थिक जागृती निर्माण करणे आणि त्याचा प्रसार करणे हा एकच आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही सुद्धा थोडासा हातभार लावा आमच्या या प्रयत्नामध्ये. भेटूया पुढच्या शुक्रवारी अजून एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. शेअर करत राहा आणि आर्थिक जागरूकता वाढवत राहा. थँक्यू.